बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक 22 ऑगस्टपासून राज्यात ठिकठिकाणी ढगांची गर्दी वाढून दिनांक 29 ऑगस्टपर्यंत म्हणजे दररोज आपल्याला बहुतेक ठिकाणी पेंडवणी ते चांदणीतून असा पाऊस पाहायला मिळणार आहे. तर त्या संदर्भात सविस्तर असा अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर अगोदर बघूया दिनांक 22 ते 24 ऑगस्ट राज्यात कुठे कुठे ढगांची गर्दी वाढेल व कुठे पेंडवणी ते चांदणीतून पाऊस होईल ते. तर शेतकरी बंधूंनो इकडे जर बघितलं तर आपल्याला पूर्व विदर्भामध्ये ढगांची गर्दी जास्त राहणार आहे. तिथे बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस 22 ते 24 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्याला दररोज पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी ढगांची गर्दी वाढून इथे सुद्धा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरीसुद्धा पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये मध्यम आणि जोरदार सरीचे जे काही जिल्हे आहेत ते आहे अमरावती आणि यवतमाळ ह्या दोन जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती राहील. त्यानंतर अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आपल्याला ठिकठिकाणी ढगांची गर्दी वाढून तिथेच पेंडवणी ते चांदणीतून अशा सरी झालेल्या पाहायला मिळेल. त्यानंतर याच कालावधीमध्ये मराठवाड्यातील जालना, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या कालावधीमध्ये ठिकठिकाणी ढगांची गर्दी वाढून पेंडवणी ते चांदणीतून पाऊस झालेला दिसेल, सगळीकडे नाही. त्यानंतर संभाजीनगर, बीड आणि लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी ढगांची गर्दी वाढून हलक्या म्हणजे पेंडवणी सरी होईल, सगळीकडे नाही. तर मराठवाड्यातील सर्व शेतकरी बांधवांना काय करावे, पाऊस काही सगळीकडे नाही, पण जिथे ढगांची गर्दी वाढली इथे पाऊस होणार आहे. मात्र जर तुम्ही त्या पावसाच्या भरोश्यावर जर थांबले तर जे काही तुमचं पाणी देण्याचं नियोजन आहे हे तुम्ही थांबू शकता. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जे काही पाण्याचं नियोजन चालू आहे तर ते चालूच ठेवा. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगरमध्ये सुद्धा ढगांची गर्दी वाढणार आहे 22 ते 24 ऑगस्ट या कालावधीमध्ये. आणि इथे सुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या तर एखाद्या ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळणार आहे. पाऊस सर्वत्र नाही. इथे सुद्धा इथलच्या सुद्धा शेतकरी बांधवांनी जे काही आपल्या पिकाला पाणी देण्याचं नियोजन चालू असेल ते चालू ठेवावे, पाणी देण्याचं नियोजन बंद करू नये. त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा, पुण्याच्या सुद्धा उत्तर दक्षिण भागामध्ये इथे सुद्धा आपल्याला ढगांची गर्दी वाढलेली दिसणार. आणि इथे सुद्धा ढगांची गर्दी वाढल्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे कोकण विभाग, घाटमाथा इथे सुद्धा अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी चालू राहणार आहे. त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर कोल्हापूरचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुण्याचाही पश्चिम भाग, अहिल्यानगरचा काहीसा पश्चिम भाग, नाशिकचा पश्चिम भाग, घाटमाथा इथे आपल्याला मध्यम ते जोरदार सरी आपल्याला 22 ते 24 ऑगस्ट या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी बंधूंनो सर्वाधिक जास्त पावसाचा जोर जर बघितला तर 22 ते 24 ऑगस्ट फक्त पूर्व विदर्भामध्ये आहे. त्यामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याचा समावेश आहे. तर आता बघूया दिनांक 25 ते 29 ऑगस्ट राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ते. शेतकरी बंधूंनो पुढे सुद्धा दिनांक 25 ऑगस्टपासून ते दिनांक 29 ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये पुन्हा ठिकठिकाणी म्हणजेच पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्हे यामध्ये ढगांची गर्दी वाढून पेंडवणी ते चांदण्यातून ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपात सुद्धा पाऊस होणार आहे. मात्र पाऊस सगळीकडे नाही. तर बघूया सविस्तर. तर इकडे जर पूर्व विदर्भामध्ये जर बघितलं तर दिनांक 25 ऑगस्टपासून ते दिनांक 29 ऑगस्टपर्यंत दररोज आपल्याला ढगांची गर्दी जास्त राहणार आहे. त्यामुळे इथे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा या सगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला दररोज बहुतेक ठिकाणी
हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळणार आहे. एखाद-दोन ठिकाणी जोरदार सरीसुद्धा पाहायला मिळू शकतात 25 ते 29 ऑगस्ट या कालावधीमध्ये. त्यानंतर मराठवाड्यात जरी बघितलं तर दिनांक 25 ऑगस्टपासून ते दिनांक 29 ऑगस्टपर्यंत सर्वाधिक जास्त ढगांची गर्दी कोण्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहे, तर त्यामध्ये आहे नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, काहीसा छत्रपती संभाजीनगरचा भाग व बीडचा काही भाग आहे. तर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त ढगांची गर्दी वाढणार असल्यामुळे दिनांक 25 पासून ते दिनांक 28 पर्यंत या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी आपल्याला पेंडवणी ते चांदणीतून असा पाऊस पाहायला मिळणार आहे व या पावसामुळे इथे सुद्धा पिकाला जीवदान मिळणार आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, इकडे बीडचा काही उर्वरित भाग, संभाजीनगरचा काही उर्वरित भाग, इथे पण सुद्धा तुरळक ठिकाणी ढगाची गर्दी वाढून हलक्या सरी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सोलापूर, सांगली, इकडे पुणे, अहिल्यानगरचा काही भाग, इथे आपल्याला तुरळक ठिकाणी ढगांची गर्दी वाढलेली दिसेल आणि थोडेफार हलके शितोडे झालेले दिसेल, मात्र इथे पावसाची शक्यता कमी आहे. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं आपण, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, जळगावमध्ये बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, मात्र धुळे, नंदुरबार, नाशिकच्या पूर्व, दक्षिण, उत्तर भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा ढगांची गर्दी कमी वाढणार आहे, त्यामुळे इथे सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे. त्यानंतर इकडे कोकण विभाग व घाटमाता, इकडे जर बघितलं आपण तर इकडे दररोज आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळे जिल्हे, तसेच घाटमाता, इकडे पुण्याची पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, नाशिकसुद्धा पश्चिम भाग आहे, अहिल्यानगरसुद्धा हा पश्चिम भाग आहे. मात्र अहिल्यानगरमध्ये आपल्याला काही संगमनेरमधून एका शेतकऱ्याची कमेंट आली होती की सर आमचा अंदाज सांगा. तर सध्या तरी त्यांच्यासाठी हा अंदाज आहे की संगमनेरमध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यामुळे तुमच्या जर पिकाला पाण्याचा जर ताण बसत असेल तर तुम्ही पाण्याचं नियोजन करा. सध्या तरी तुम्हाला दिनांक 22 पासून तर 29 ऑगस्टपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही. उगा आला तर तुरळक येईल, ते बी 5-10 मिलीमीटर. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला दिनांक 22 ऑगस्ट ते दिनांक 29 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात जी काही ढगांची गर्दी वाढून ठिकठिकाणी पेंडवणी ते चांदणीतून पाऊस होईल त्या पावसासंदर्भातला अंदाज. पुढे सुद्धा दिनांक 29, 30, 31 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर या कालावधीमध्ये सुद्धा हीच कंडिशन राहणार आहे. म्हणजे मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही. जर पुढे यामध्ये जर काही बदल दिसून आला तर तशी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ. तर आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.